राजपुत्र ठकसिन भाग 18 कोतवालाची फजिती। सध्या कोतवालाच्या जागेवर दुसऱ्या माणसाची नेमणूक झाली होती, कारण पहिला कोतवाल आजारी पडला होता। हा नवीन कोतवाल तरुण होता। ठकसेनाला पकडण्यासाठी तो जोरात प्रयत्न करीत होता। ठकसेनाने ठरवले त्याची फजिती करायची। एक दिवस रात्री तो गुराख्याचा वेश घेऊन कोतवाल चावडीत गेला व कोतवालाच हलकेच म्हणाला, कोतवाल साहेब जरा माझ्याबरोबर चला, मी तुम्हाला ठकसेन दाखवतो। तू दाखवणार? हो, तो आणि मी मित्र आहोत। आम्ही भागीदारी करून चोरी करीत असतो, पण हल्ली त्याला फार भाव आला आहे, म्हणून तो मला निम्मे पैसे देत नाही। प्रथम कोतवालाला वाटले याही चोराला डांबून ठेवावे, पण मग ठकसेनाचा पत्ता कसा लागणार? तेव्हा अगोदर त्याच्याबरोबर जावे व मग दोघांनाही कैद करावे। हा विचार पक्का होताच कोतवाल म्हणाला, हो चल दाखव, कुठे आहे तो लफंगा? जर काही लबाडी केलीस तर याद राख, माझ्याशी गाठ आहे। पण सरकार मला माफी द्यायला हवी, नाहीतर मी चाललो। बरं ते बघू, आधी चल तर खरं, असे म्हणून कोतवाल त्या माणसाबरोबर गावाबाहेरील एका पडक्या घरात गेला। कोतवालाला आपल्या शक्तीचा फार अभिमान होता। पडक्या घरात शिरताच ठकसेन म्हणाला, कोतवाल साहेब तो लवकरच येईल, पण आपण त्याला दिसलात तर तो आत शिरणार नाही। तेव्हा असं करा, जरा या गोणीत लपून बसा, तो आला की चटकन बाहेर या व त्याला पकडा। कोतवालाला ही युक्ती पटली। तो गोणीत शिरला। त्याबरोबर सरफा सोडून ठकसेनाने गोणीचे तोंड बंद केले। कोतवालाचे डोके तेवढे बाहेर होते। ठकसेनाने त्याच्या तोंडात बुळा घालून वर त्याचाच फेटा बांधून टाकला, नाक मात्र उघडे ठेवले। नंतर ती गोणी वेशीवर टांगून ठेवली। दुसऱ्या दिवशी पहाटे शिपायाने ती गोणी पाहिली व खाली काढून सोडली तर आत खजील झालेले कोतवाल साहेब सापडले। नवीन कोतवालाची फजिती राजाच्या कानावर जाताच त्याला हसू आवरेच ना। ठकसेनाला पकडणे अशक्य आहे असे त्याला वाटू लागले। श्रोतहो, या गोष्टीचा पुढचा भाग तुम्हाला ऐकायचा असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला त्वरित मिळावी यासाठी बेल बटन दाबायला विसरू नका। तसेच गोष्ट आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर करा।